आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसमावर वचक निर्माण होण्याचे अनुषंगाने अमरावती ग्रामीण जिल्ह्यात दिनांक 30 नोव्हेंबर 2024 व 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्या तसेच देशी विदेशी दारू विक्री वाहतूक करणाऱ्या इसमांची तपासणी करण्यात आली। तसेच या दरम्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेलगत असणाऱ्या अवैध हातभट्टी दारू कारखान्याविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली। तसेच निवडणूक आचारसंहिते दरम्यान अवैधरित्या विना कागदपत्रे पुरावा मोठ्या प्रमाणात कॅश बाळगणाऱ्या विरुद्ध जप्तीची कारवाई राबविण्यात आली। मोहीम दरम्यान गावठी हातभट्टीच्या एकूण 51 केसेस करून गावठी हातभट्टी दारू 4282 लिटर व मोहाचा सडवा 23,365 लिटर एकूण 28,09,750 रुपयांचा व दारू निर्मितीकरिता लागणारा साहित्य किमान अंदाजे 2,37,650 रुपयाचा एकूण 30,47,400 मुद्देमाल नाश करण्यात आला। तसेच देशी विदेशी दारूच्या एकूण 21 केसेस व साहित्य एकूण 2,80,520 रुपयाचा मुद्देमाल अशा एकूण 72 केसेस करून 33,27,920 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच विधानसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान अवैधरित्या कुठलेही कागदपत्रे पुरावा सोबत न बाळगता मोठ्या प्रमाणात कॅश बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील दर्यापूर उपविभागाचे पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले व पोलीस स्टाफकडून दर्यापूर येथील 9,90,000 रुपये कॅश जप्तीची कारवाई करण्यात आली व स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीचे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम व पथक यांनी चांदूर रेल्वे येथे अवैधरित्या 3 लाख रुपयाची कॅश बाळगणाऱ्या इसमांवर कॅश जप्तीची कारवाई करण्यात आली। तसेच पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी येथील डीबी पथकाने पोलीस उपनिरीक्षक धनराज शिवराम तायडे यांनी अंजनगाव सुरजी येथे अवैधरित्या 5,50,000 रुपये कॅश बाळगणाऱ्या इसमांवर कॅश जप्तीची कारवाई करण्यात आली। याच प्रकारे अमरावती ग्रामीण पोलीस घटकात एकूण 18,40,000 रुपयाची कॅश जप्तीची कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान ज्यांच्याकडून रक्कम जप्त केली त्यांनी रकमेबाबत कोणती कागदपत्रे सादर केली नाही तरी कॅश संबंधित पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशन करीत आहे। अवैध दारू मोहीम व कॅश जप्तीमध्ये असा एकूण 51,65,920 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांचे नेतृत्व, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथकांनी कारवाई केली। ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।